माहिती नसलं तरी सुधाकर काकांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय हे जाणवलं असणार तिला, म्हणून घाबरली असेल ती. सावी, काय झालं तुला? बरं नाही का वाटत आहे? कसला त्रास होतोय? बोल ना, आम्हाला सांग ना, काय होतंय? सावी, सावी बघ, आमच्याकडे बघ. हा, काय होतंय? भाऊजी, आपण डॉक्टरांना बोलूया काय? कशाला? ती फक्त घाबरली ना रे. होईल शांत थोड्या वेळाने, म्हणून म्हटलं उगाच डॉक्टर कशाला. भाऊजी, हिला खोलीत घेऊन जाऊया, आराम करेल तर बरं वाटेल. चला. धैर्य, तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी तुझी आई आहे. इतक्या सहजासहजी मी तुला सुधाकर पर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. सावी, सावी, काय होतंय तुला? सावकाश, तू बस. सावी, सावी बाळा, काय होतंय तुला? आपण खेळायचं का काहीतरी? तुझी सगळी खेळणी इथंच आणून ठेवलेत. थांब, मी आणतो. हे बघ, हे बघ, हा बघ तुझा टेडी बेअर. हा उंट बघ, कसा मान बघ त्याची कशी हलते. आणि हे कशी वाजवते मग. हा बॉल आठवतोय? आपण याच्यासोबत किती खेळायचो ना. ही धैर्य, तुम्ही किती करता माझ्यासाठी? मी खूप चुकीचं वागतेय तुमच्याशी. तुमच्यापासून मी सगळं लपवून ठेवायला नको होतं. बस झालं, आता हे सगळं थांबवलं पाहिजे. सावी, हे बघ, हे बघ. सावी, काय होतंय बाळा तुला? धैर्य, असं सांगू तुम्हाला मला काय होतंय ते? मला माहितीये हे सगळं माझ्यामुळेच झालंय. तुझ्या अशा अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी ना पप्पांना वाचवू शकलो, ना सुधाकर काकांना. तुला सुद्धा नाही बरं करू शकलो. मी हारलोय. सगळं संपलंय माझ्यासाठी. खरंच हारलोय मी. नाही धैर्य, तुम्ही नाही हरला. हे सगळं तुमच्या आईमुळे घडलंय, दामिनी मॅडम मुळे घडलंय. खुनी आहेत त्या, पण तरी मला तुम्हाला काही सांगता येत नाहीये. बस झालं, आता मी गप्प नाही बसणार. आता मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे.
तुम्ही नाही. सावी, काय बोलतेस तू? तुम्ही नाही. तुम्ही रडू 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 नका. मग तू परत ये ना सावी, बरी हो ना लवकर. सावी, मला गरज आहे तुझी. तुझ्याशिवाय कंप्लीट एकटा मी. प्लीज सावी, प्लीज परत ये की. प्लीज परत ये. मी बरी. बोल सावी, का थांबलीस? धैर्यांना सगळं सांगून टाक. सावी, लय रडवलं ना मी तुला. पण आता बस, आता काहीच नाही बोलायचं. आता चल, तू झोप बरं, आराम कर जरा वेळ. हा, झोप. चल. मला लवकरात लवकर सावीला घेऊन डॉक्टर फडणीसांकडे गेलं पाहिजे. सावीला बरं केलंच पाहिजे. बोला मिस्टर मुजुमदार. डॉक्टर साहेब, आज सावीला लई जास्त पॅनिक अटॅक आला होता. म्हणजे ऍक्च्युली मी तिच्या पप्पांच्या मित्राला शोधायचा प्रयत्न करत होतो आणि मला असं कळलंय की कदाचित ते या जगात नाहीयेत आणि सावीला या गोष्टीचा लई जास्त त्रास झालाय. मिस्टर मुजुमदार, हे काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सावीवर मेंटल प्रेशर येईल असं काहीही घडता कामा नये. पण हे वरचे वर चाललंय. हे असंच चालू राहिलं तर त्या कदाचित कधीच बऱ्या होणार नाहीत. डॉक्टर साहेब, अहो प्लीज असं काही बोलू नका. तुमच्या वागण्यामुळे मला हे बोलावं लागतंय. मिस्टर धैर्य, सावीच्या उपचारांबद्दल तुम्ही सिरियस नाही